मित्रांनो नमस्कार. प्राधान्यक्रम लॉक करत असताना यशस्वी होण्याचा सुवर्ण नियम काय आहे तो आज आपल्याला बघायचा आहे. नक्की एकदा मी विषय सांगतो. विषय आपल्या शिक्षक उमेदवारांच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचा आहे. कारण आजच्या घडीला प्रत्येक शिक्षक उमेदवारांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झालेला आहे. तो असा आहे की प्राधान्यक्रम लॉक कसे करायचे. तर आज आपल्याला प्राधान्यक्रम म्हणजेच यशस्वी होण्याचा सुवर्ण नियम आहे असं माझं एक वैयक्तिक मत आहे. आणि तो कसा आहे त्यावर आपल्याला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या सोबत सविस्तर चर्चा करायची आहे. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ अजिबात स्किप करायचा नाही. हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे. त्याचं कारण आहे मित्र. कारण काय होतं माहित आहे का, की आपल्याला हे जाणून घ्यायचं आहे की TAIT चा जो स्कोअर आहे तुमचा तो आणि प्राधान्यक्रम याच्यामध्ये काही जे संबंध आहे का ते आपल्याला जाणून घ्यायचं. किंवा प्राधान्यक्रम कशा प्रकारे जनरेट होतात किंवा तुम्हाला जे येणारे प्राधान्यक्रम आहेत ते कशाच्या आधारावर येतात हे आपल्याला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे. आणि मी तुम्हाला हे सांगणार आहे की एखादा शिक्षक उमेदवार आहे त्याचा TAIT चा स्कोअर हा 140 प्लस आहे, म्हणजे 140 पेक्षा जास्त आहे. आणि दुसरा एक शिक्षक उमेदवार आहे त्याचा स्कोअर 100 पेक्षाही कमी आहे. तर दोघांनाही प्राधान्यक्रम कसे जनरेट होतात, त्यांना प्राधान्यक्रम सारखेच जनरेट होतात की त्यांना प्राधान्यक्रम कमी जास्त जनरेट होतात, की 140 प्लस वाल्यांना प्राधान्यक्रम येतात आणि 100 पेक्षा कमी वाला जो उमेदवार आहे त्याला प्राधान्यक्रम येतात की नाही. या सर्व प्रश्नांचे उत्तर मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. त्यासाठी मी आता इथे एक स्लाइड मित्र हो शेअर करतो. या स्लाइडच्या माध्यमातून आपल्याला सर्व प्रश्नांचे उत्तर मिळणार आहेत. बघा किती स्लाइड आहे. आणि या स्लाइड मध्ये पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025 TAIT स्कोअर व प्राधान्यक्रम जनरेट होणे, विस्तृत आणि परस्पर संबंध. बघा TAIT स्कोअर आणि प्राधान्यक्रम जनरेट होणे यामध्ये कुठला परस्पर संबंध आहे ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आणि ही उत्सुकता आमच्या प्रत्येक शिक्षक उमेदवारांच्या मनामध्ये आहे. आणि तोच प्रश्न आपण आज म्हणजे गृहीत धरलेला आहे आणि त्यावर हा व्हिडिओ आपण तयार करतोय. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला याला लाईक करा, याला तुमचे जे शिक्षक उमेदवारांचे ग्रुप असतील त्यामध्ये शेअर करा. तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर मित्रो या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशा प्रकारची जी माहिती आहे ती माहिती तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतो. पुढं आपल्याला याच्यामध्ये मार्गदर्शक व विश्लेषणात्मक सादरीकरण आहे आपल्या शिक्षक उमेदवारांसाठी. बघा प्रस्तावना आणि मुख्य संकल्पना इथून आपण याला स्टार्ट करणार आहे. पवित्र पोर्टल म्हणजे काय थोडस एक बेसिक आपण जाणून घेऊया. पवित्र पोर्टल ही महाराष्ट्र राज्याची अधिकृत व पारदर्शक शिक्षक भरती प्रणाली आहे. या प्रणालीद्वारे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, झेडपी, नगर परिषद आणि खाजगी शाळांमधील खाजगी अनुदान प्राप्त शाळांमधील टप्पा अनुदानावरील ज्या शाळा आहेत त्यांची शिक्षक भरती केली जाते. उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार आणि परीक्षेतील गुणांनुसार योग्य संधी मिळवून देणे हा या पोर्टलचा मुख्य उद्देश आहे. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असल्याने मानवी हस्तक्षेप टाळता येतो. गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य या पोर्टलमध्ये दिलेलं आहे. जी काही आपली शिक्षक उमेदवारांची गुणवत्ता आहे त्याला सर्वोच्च प्राधान्य दिलेलं आहे.
भरतीचे दोन मुख्य आधारस्तंभ आता आपल्याला बघायचे आहेत. ही जी पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती होते, त्या शिक्षक भरतीचे दोन मुख्य आधारस्तंभ कोणते आहेत त्यावर आता आपल्याला चर्चा करायची आहे. शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता. उमेदवारांचे मूळ शिक्षण जसे की डीएड, बीएड, डीटीएड, त्यानंतर बीएससी, एमएससी, बीए, एमए आणि त्यासोबतच सीटीईटीच्या दोन्ही परीक्षा पास होणे किंवा एक परीक्षा पास होणे हा स्तंभ ठरतो की उमेदवार कोणत्या पदासाठी व शाळांसाठी पात्र आहे. ते तुमच्या शैक्षणिक व्यावसायिक पात्रतेवरून असं ठरवल्या जाते की हा जो शिक्षक उमेदवार आहे हा कोणत्या पदासाठी पात्र आहे, हे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे. आता टीएआयटी परीक्षा स्कोअर हा काय ठरवतो ते आपल्याला बघायचंय. म्हणजे प्राधान्यक्रम जनरेट होत असताना या टीएआयटी परीक्षा स्कोअरचा काही संबंध येतो का किंवा नियुक्तीसाठी याचा काय संबंध येतो, या सगळ्या गोष्टी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायचे आहे. शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी टीएआयटी मध्ये मिळवलेले गुण हा स्तंभ ठरवतो की पात्र असलेल्या शाळांमध्ये उमेदवारांची अंतिम निवड होईल की नाही. गुणवत्ता, मेरिट. बघा याच्यामध्ये दोन भाग आहेत. भरतीचे दोन मुख्य जर आधारस्तंभ आपण बघितले तर उमेदवारांची शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता काय ठरवते, तर उमेदवारांना कोणत्या शाळेमध्ये कोणत्या पदासाठी त्याची नियुक्ती होणार आहे हे ठरवते. पण या नियुक्तीवर अंतिम शिक्कामोर्तब कोण करते, तर टीएआयटी चे गुण करतात. म्हणून आपण राईट साईडला उजव्या बाजूला असं लिहिलं आहे की शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी टीएआयटी मध्ये मिळालेले गुण हा स्तंभ ठरतो की पात्र असलेल्या शाळांमध्ये उमेदवारांची अंतिम निवड होईल की नाही. कारण अंतिम निवड ही टीएआयटीच्या स्कोअरवर होते. प्राधान्यक्रम हे तुमची शैक्षणिक व्यावसायिक पात्रता, संबंधित जाहिरातीमध्ये असलेला प्रवर्ग, समांतर आरक्षण याच्यावर प्राधान्यक्रम जनरेट होतात मित्र. नंतर पुढे आपल्याला बघायचं आहे प्राधान्यक्रम म्हणजे काय. हा एक सगळ्यात महत्वाचा आणि गहन असा प्रश्न आहे की प्राधान्यक्रम म्हणजे नेमकं काय आहे. आमच्या शिक्षक उमेदवारांच्या मनामध्ये हाही प्रश्न आहे. शाळांचे पर्याय. पोर्टलवर उपलब्ध असलेल्या रिक्त जागांपैकी ज्या जागांसाठी तुम्ही पात्र आहात त्या शाळांची यादी म्हणजे प्राधान्यक्रम. पोर्टलवर ज्या जाहिराती अपलोड केलेल्या आहेत त्या जाहिरातीच्या माध्यमातून रिक्त पद समजतात आणि रिक्त जागांपैकी ज्या जागांसाठी तुम्ही पात्र आहात त्या शाळांची यादी म्हणजेच प्राधान्यक्रम असं. शाळांचे पर्याय हा पहिला आपण याच्यामध्ये भाग घेतलेला आहे. पोर्टलवर उपलब्ध असलेल्या रिक्त जागांपैकी ज्या जागांसाठी तुम्ही पात्र आहात त्या शाळांची यादी म्हणजे प्राधान्यक्रम असा सरळ प्राधान्यक्रमाचा अर्थ आहे मित्र. पसंतीक्रम. तुम्हाला नोकरीसाठी कोणत्या शाळेत सर्वात आधी जायला आवडेल. पसंतीक्रम हा एक सगळ्यात महत्वाचा सुद्धा याच्यामध्ये भाग आहे. तुम्हाला 1, 2, 3, 4 असे पसंती क्रम द्यावे लागतात प्राधान्यक्रम आल्यानंतर. मग तुमच्या आवडीची शाळा हे एक सगळ्यात महत्वाचं आहे. आवडीचा जिल्हा, आवडीचा तालुका. पण यासाठी आपण टीएआयटीच्या स्कोअरचा विचार करायला पाहिजे. तुम्हाला नोकरीसाठी कोणत्या शाळेत सर्वात आधी जायला आवडेल त्यानुसार 1, 2, 3 असा पसंतीक्रम लावणे आवश्यक असते. अंतिम लॉक. दिलेले प्राधान्यक्रम स्वतःच्या जबाबदारीवर लॉक केल्यानंतरच तुम्ही निवड प्रक्रियेत आणि गुणवत्ता यादीत समाविष्ट होता. अंतिम लॉक हा एक याच्यामधला महत्वाचा भाग आहे मित्र की दिलेले जे प्राधान्यक्रम आहेत ते तुम्हाला स्वतःच्या जबाबदारीवर लॉक करावे. त्यासाठी तुम्हाला त्यामधलं सगळं बघावं लागते. स्वतःच्या जबाबदारीवर आपण ते लॉक तुम्हाला ते करावे लागतात आणि तुम्ही हे प्राधान्यक्रम लॉक केल्यानंतर निवड प्रक्रियेत आणि गुणवत्ता यादीमध्ये समाविष्ट होता मित्र. हा एक या सिस्टीम मधला सगळ्यात महत्वाचा भाग आहे. पुढे टीएआयटी स्कोअरचं काय महत्व आहे ते आता आपल्याला इथं समजून घ्यायचं आहे. बघा टीएआयटी स्कोअर काय सांगतो. 100% निर्णायक घटक आहे या सिस्टीम मधला. तर 100% निर्णायक घटक कोण असेल तर तो टीएआयटी स्कोअरचं महत्व इथं निश्चित करतो. कोण करतोय तर हा जो टीएआयटी स्कोअर आहे हा या पवित्र पोर्टलमध्ये ही जी सिस्टीम आहे
या सिस्टीम मधला 100% निर्णायक घटक आहे. बघा, निवड फक्त गुणांवरच हा याच्यामधला एक महत्वाचा भाग आहे. प्राधान्यक्रम फक्त तुम्हाला उपलब्ध असलेल्या नोकरीचे पर्याय देतात. बघा, प्राधान्यक्रम काय देते तुम्हाला? तर उपलब्ध असलेल्या नोकरीचे पर्याय देतात. प्राधान्यक्रम फक्त तुम्हाला उपलब्ध असलेल्या नोकरीचे पर्याय देतात, परंतु त्या पर्यायावर तुमची निवड होईल की नाही हे 100% तुमच्या TAIT परीक्षेतील गुणांवर अवलंबून असते. हा दोन याच्यामधला फरक काय मिळतो? प्राधान्यक्रम काय देतात तुम्हाला? तर उपलब्ध असलेल्या नोकरीचे पर्याय देतात, परंतु TAIT स्कोअर काय करतो? तर तो तुमची नोकरीची निवड करतो, तुमची नोकरी 100% फिक्स करतो. ते कशावर फिक्स होते? तर TAITच्या स्कोअरवर फिक्स होते. हा या दोन याच्यामधला फरक आहे मित्र, हे लक्षात घ्या. प्राधान्यक्रम फक्त तुम्हाला उपलब्ध असलेल्या नोकरीचे पर्याय देतात, परंतु त्या पर्यायावर तुमची निवड होईल की नाही हे 100% तुमच्या TAIT परीक्षेतील गुणांवर अवलंबून आहे. गुणवत्ता यादी मेरिट लिस्ट तयार करताना सिस्टीम केवळ उमेदवारांच्या TAIT स्कोअरचाच विचार करते. गुणवत्ता यादी जेव्हा प्राधान्यक्रम दिल्यानंतर जेव्हा गुणवत्ता यादी तयार होते, तेव्हा सिस्टीम कशाचा विचार करते? तर उमेदवारांच्या TAIT स्कोअरचा विचार करते मित्र. हे इथं फार महत्वाचं आहे. पुढे आपल्याला बघायचं आहे शिक्षक भरतीचा सुवर्ण नियम. या शिक्षक भरतीचा जो सुवर्ण नियम आहे तो काय आहे, तो इथं मी दिलेला आहे. तुमची पात्रता तुम्हाला प्राधान्यक्रम मिळून देते. लक्षात घ्या, तुमची शैक्षणिक व्यावसायिक पात्रता, तुमचा प्रवर्ग, तुमचं समांतर आरक्षण हे काय करते? तर तुम्हाला प्राधान्यक्रम मिळवून देते. पण तुमचा TAIT स्कोअर तुम्हाला नोकरी मिळवून, आणि तुमचा TAIT स्कोअर काय करतो मित्र? तुम्हाला नोकरी मिळवून देतो. हा इतका महत्वाचा स्कोअर आहे TAIT स्कोअर या सिस्टीम मध्ये. तर दोन याच्यामधला मी फरक सांगितलेला. आता प्राधान्यक्रम हे कोण मिळून देते? तर तुमची शैक्षणिक पात्रता, व्यावसायिक पात्रता, तुमचं माध्यम, त्यानंतर तुमचा प्रवर्ग, त्यानंतर तुमचं समांतर आरक्षण हे तुम्हाला प्राधान्यक्रम मिळवून देतात. आणि एकदा हे प्राधान्यक्रम लॉक झाल्यानंतर ही जी आहे तुमचं शैक्षणिक व्यावसायिक पात्रता, प्रवर्ग, समांतर आरक्षण हे सगळं मग मागं पडते, आणि त्याच्यानंतर लॉक केल्यानंतर TAIT हा जो स्कोअर आहे याची सगळ्यात महत्वाची भूमिका, तो तुम्हाला नोकरी मिळेल. म्हणून आपल्या TAIT स्कोअर नुसार आपल्याला प्राधान्यक्रम लॉक करणं, त्यासाठी शेवटच्या परीक्षेचा कट ऑफ पाहणं तुमची ही फार मोठी जबाबदारी आहे. तुम्हाला जर या सिस्टीम मध्ये नोकरी मिळवायची असेल तर पवित्र पोर्टल मार्गदर्शक तत्व. पुढे आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे प्राधान्यक्रम कसे जनरेट होतात. हा सुद्धा माझ्या शिक्षक उमेदवार जे आदरणीय मला माझ्यासाठी आहेत ते शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी. कारण काय मित्र, 2012 पासून शिक्षक भरतीवर बंदी होती. त्यानंतर 2017 मध्ये पवित्र पोर्टलचा जन्म झाला. 2017 ची पहिली भरती ती चालली 2022 पर्यंत, मग 2022 ची चालली 2026 पर्यंत, आता हे 2025 चं नाव आहे, पण अजूनही 2026 मध्ये पुढे काय होईल? कारण पवित्र पोर्टलवर मी आज व्हिजिट दिली तर शिक्षक उमेदवारांसाठी शेवटचं जे नोटिफिकेशन आहे ते 14 जानेवारी 2026 आहे. त्यापुढे अजून शिक्षक उमेदवारांसाठी नोटिफिकेशन आलेलं नाही. म्हणून आपल्याला या सिस्टीम मध्ये जेव्हा काम करायचंय तेव्हा डोळ्यामध्ये तेल घालून काम करायचं, हे लक्षात. प्राधान्यक्रम कसे जनरेट होतात ते आता आपण बघायचं आहे. प्राधान्यक्रम ठरवणारे मुख्य घटक कोणते आहेत ते आता आपल्याला इथं बघायचे आहेत मित्र. बघा, हे ते मुख्य घटक आहेत, ते प्राधान्यक्रम ठरवतात. पुढ शैक्षणिक अर्हता, तुमची पदवी BA BSc आणि व्यावसायिक पात्रता, तुम्ही BEd आहे, DTED आहे की आणखी तुमची काय व्यावसायिक पात्रता आहे, विषयानुसार तुम्हाला प्राधान्यक्रम जनरेट होतात. तुम्ही BA आहे, BSc आहे, MSc आहे, MA आहे, तुमचे विषय कोणते आहेत, तुमचं माध्यम कोणतं आहे, त्याच्यानंतर तुमची व्यावसायिक पात्रता काय आहे, ह्या सर्व गोष्टी तुमचे प्राधान्यक्रम जनरेट करण्यासाठी मदत करतात. याच्यामध्ये सगळ्यात त्याच्यानंतर TET CTET ची स्थिती,
इयत्ता 1ली ते 8वी साठी त्याच्यामध्ये 1 ते 5 साठी तुमचा फर्स्ट पेपर तुम्ही पास असणं आवश्यक आहे आणि 6 ते 8 साठी दुसरा पेपर जो आहे तो तुम्ही पास होणं अनिवार्य आहे. यावरून प्राथमिकचे पर्याय ठरतात. प्रवर्ग आणि माध्यम तुमचे शिक्षण ज्या माध्यमातून झाले आहे ते उदाहरणार्थ मराठी आहे, इंग्रजी आहे, उर्दू आहे, जो काही तुमचा माध्यम असेल तो आणि तुमचा आरक्षित प्रवर्ग कॅटेगरी यावरून शाळा तुम्हाला दिसतात प्रोफाईलला. हा सुद्धा एक या सिस्टीम मधला महत्वाचा भाग आहे मित्र. पुढे भरती प्रक्रियेचे मुख्य टप्पे कोणते आहेत ते आपल्याला बघायचे आहे. ही भरती प्रक्रिया याचे जे मुख्य टप्पे आहेत त्या टप्प्याचा आज आपल्याला विचार करायचा आहे. बघा पहिला जो टप्पा आहे याच्यामध्ये तुम्ही तो केलेला आहे पूर्ण, तो आहे स्वप्रमाणपत्र पोर्टलवर नोंदणी करून शैक्षणिक व वैयक्तिक माहिती प्रमाणित करणे. त्याला म्हणतो आपण स्वप्रमाणपत्र, हा केलेला आहे. आता दुसरा जो टप्पा आहे तो सुद्धा पूर्ण झालेला आहे, तो म्हणजे जाहिरातीची अपलोड करणे किंवा आता पुढे येईल जाहिराती पोर्टलवर प्रसिद्ध होणे, हा याचा मधला दुसरा टप्पा आहे. स्थानिक व खासगी संस्थांकडून बिंदू नामावलीनुसार रिक्त जागांची नोंद म्हणजेच जाहिराती अपलोड करणे, हा याच्यामधला दुसरा टप्पा आहे. आणि आता तिसरा टप्पा जो येणार आहे तो जाहिराती आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्या अवलोकनासाठी येणार आहे. त्यासोबतच या तिसऱ्या टप्प्यामध्ये त्यांना प्राधान्यक्रम लॉक करायचे. पात्रतेनुसार जनरेट झालेले प्राधान्यक्रम तपासून क्रमानुसार लॉक करणे. जी शैक्षणिक व्यावसायिक पात्रता, तुमचा विषय, तुमचा प्रवर्ग, तुमचं समांतर आरक्षण यानुसार जे तुम्हाला प्राधान्यक्रम जनरेट झालेले आहेत ते प्राधान्यक्रम तिसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला लॉक करायचे आहेत. आणि आता जर पुढचा याच्यामधला जर आपण चौथा टप्पा बघितला जो माझ्या या उजव्या बाजूला तुम्हाला दिसेल, हा चौथा टप्पा काय सांगतो तर गुणवत्ता यादी. TAIT गुणांनुसार निवड यादी जाहीर होणे व नियुक्ती मिळवणे, हा याच्यामधला आणखी एक महत्वाचा भाग आहे. गैरसमज विरुद्ध वास्तव याच्यामध्ये काही गैरसमज आहेत. ते गैरसमज कोणते आहेत तर बरेचसे शिक्षक उमेदवारांच्या मनामध्ये आहे गैरसमज आहे की माझे TAIT परीक्षेमध्ये खूप चांगले गुण आहेत, उदाहरणार्थ 140+ आहेत, त्यामुळे सिस्टीम मला इतरांपेक्षा जास्त शाळांचे प्राधान्यक्रम जनरेट. एक गैरसमज लक्षात घ्या. दोन उमेदवार आहेत आणि दोघांचेही शैक्षणिक व्यावसायिक पात्रता सारखी आहे, दोघांचेही विषय सारखे आहेत, दोघही एकाच प्रवर्गामधले आहेत. तर हा TAITचा जो काही स्कोअर आहे तो त्यांच्या प्राधान्यक्रम जनरेटवर काहीच परिणाम करत नाही. कमी जास्त जरी गुण असले तरी प्राधान्यक्रम हे दोघांनाही सारखेच जनरेट होणार आहेत. म्हणून हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. गैरसमज, माझे TAIT परीक्षेमध्ये खूप चांगले गुण, उदाहरणार्थ 140+ आहेत, त्यामुळे सिस्टीम मला इतरांपेक्षा जास्त शाळांचे प्राधान्यक्रम जनरेट करेल. हा एक चुकीचा समज आपल्या शिक्षकांमध्ये आहे. त्याचं वास्तव काय बघा, प्राधान्यक्रम जनरेट होण्याच्या गुणाशी कोणताही संबंध नसतो. 60 गुण आणि 140 गुण असलेल्या दोन उमेदवारांची शैक्षणिक पात्रता व व्यावसायिक पात्रता प्रवर्ग समान असल्यास त्यांना जनरेट होणारे प्राधान्यक्रम अगदी सारखेच असतात, हे लक्षात. एखाद्या वेळेस एखाद्या शिक्षक उमेदवारांना प्राधान्य म्हणजे TAITचे गुण भरपूर आहेत, परंतु त्यांची शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता रिक्त असलेल्या पदांसोबत किंवा रिक्त असलेल्या प्रवर्गासोबत, रिक्त असलेल्या समांतर आरक्षणासोबत जुळत नसेल तर त्यांना प्राधान्यक्रम बरेचदा आलेले नाही. हा एक या सिस्टीम मधला भाग आहे मित्र, हा तुम्ही आवर्जून लक्षात घ्या. हे त्याच्यामधलं गैरसमज आणि वास्तवाची आपण चर्चा केलेली आहे. TAIT स्कोरची प्रत्यक्ष भूमिका काय ते आता आपल्याला बघायचं आहे. व्हिडिओची थोडीशी लांबी वाढते पण महत्वाचा व्हिडिओ आहे. ही माहिती आपल्या शिक्षक उमेदवारांना असणं गरजेचं आहे, कारण त्यांनाच बरीचशी कृती या पोर्टलवर स्वतःच करायची आहे, सेल्फ करायची आहे. तुमची ती जबाबदारी आहे. मग एकदा व्यक्तीवर जबाबदारी जर आली तर त्या व्यक्तीला त्या सिस्टीमची पूर्ण माहिती असणं फार गरजेचं आहे मित्र. तर TAIT स्कोरची प्रत्यक्ष भूमिका काय आहे ती भूमिका आपल्याला बघायची आहे. गुणवत्ता यादी आणि रँक ही याच्यामधला एक सगळ्यात महत्वाचा भाग आहे या TAIT स्कोअरचा. जेव्हा एखादा उमेदवार प्राधान्यक्रम लॉक
करतो तेव्हा तो विशिष्ट शाळेच्या स्पर्धेत उतरतो. प्राधान्यक्रम जेवढे तुम्ही लॉक केल्यानंतर तुम्ही त्या शाळेच्या विशिष्ट शाळेच्या 1 नंबरचा दिला म्हणजे 1 नंबरच्या शाळेच्या स्पर्धेमध्ये तुम्ही उतरले. मग तो 1 नंबरचा स्कोर आणखी किती उमेदवारांनी दिलेला आहे त्यांच्यासोबत त्यांची स्पर्धा होती. सिस्टीम एकाच शाळेसाठी पसंती दिलेल्या सर्व उमेदवारांची TAIT गुणानुसार उतरत्या क्रमाने मेरिट यादी तयार करते. सिस्टीम काय करते, एका शाळेसाठी जर बऱ्याचशा उमेदवारांनी जर प्राधान्यक्रम दिले असतील तर ते सिस्टीम काय करते माहित आहे का, तर TAITच्या गुणांनुसार उतरत्या क्रमाने मेरिट यादी तयार करते. या यादीत जो उमेदवार सर्वात वर असतो, सर्वोच्च गुण त्याची निवड त्या पदासाठी निश्चित केली जाते. म्हणूनच जास्त गुण असलेल्या उमेदवाराला त्याच्या पहिल्या पसंतीची शाळा मिळण्याची शक्यता सर्वाधिक. हा एक याच्यामधला भाग आहे की ज्या उमेदवाराला TAIT मध्ये जास्त गुण आहेत तर त्याला त्याच्या पसंतीची जी काही पहिली शाळा आहे ती मिळण्याची त्याची जी प्रोबॅबिलिटी आहे ती जास्त असते इतर उमेदवारांपेक्षा. निवडीचे 2 मुख्य प्रकार हे तुम्हाला माहितच आहेत. एक मुलाखतीशिवाय आहे, दुसरा मुलाखती सह आहे. आता यावर मी जास्त वेळ घेत नाही कारण मुलाखती विना 1:1 जातो आणि मुलाखतीसह 1:3 अशी निवड यादी तयार होते. प्राधान्यक्रम लॉक करण्याचे काही नियम आहेत. ते नियम आता आपल्याला बघायचे आहेत. शालेय शिक्षण विभागाच्या नवीन मार्गदर्शक तत्वानुसार प्राधान्यक्रम लॉक करण्यावर खालील मर्यादा आहेत. बघा, निवडीचा प्रकार, जास्तीत जास्त प्राधान्यक्रम लॉक मर्यादा आणि त्याचं प्रमाण रेशो दिलेला आहे तिथं. मुलाखतीशिवाय 100 प्राधान्यक्रम येतात, एकास 1 थेट याच्यामध्ये निवड होते. मुलाखतीसह 50 प्राधान्यक्रम येतात, एकास 3 या प्रमाणात उमेदवारांची निवड यादी तयार होते आणि संस्थेला त्यांची मुलाखत घ्यावी लागते आणि मुलाखतीमध्ये जे काही गुण मिळतात ते गुण सुद्धा त्यामध्ये ऍड होतात. रणनीती आणि कट ऑफ विश्लेषण हा एक महत्वाचा भाग आहे. रणनीती आणि कट ऑफ विश्लेषण. मर्यादित पर्यायांचा योग्य वापर. उमेदवारांना कदाचित 500 प्राधान्यक्रम जनरेट होतील पण ते फक्त 100च लॉक करू शकतात. म्हणजे तुम्हाला जे काही प्राधान्यक्रम जनरेट 100 पेक्षा जास्त होऊ शकतात मुलाखतीशिवाय, पण तुम्हाला लॉक जास्तीत जास्त 100च करता येतात. हे तुम्ही लक्षात घ्या. जर कमी गुण असलेल्या उमेदवाराने अतिस्पर्धेचे प्राधान्यक्रम लॉक केले तर त्यांची निवड होणे कठीण आहे. एखाद्या उमेदवाराला गुण कमी आहे आणि त्यांनी जसं काही काही चांगले जिल्हे आहेत, ज्याप्रमाणे आपण समजा इकडे जर आपण विदर्भात घेतलं तर अमरावती जिल्हा, अकोला जिल्हा, बुलढाणा याच्यामध्ये टफ फाईट असते. तुम्ही इकडे गेले संभाजीनगर वगैरे, छत्रपती संभाजी महाराज नगर, त्याच्यानंतर तुम्ही तुमच्याकडे बघितले तर तिकडे पश्चिम अहमदनगर, मुंबई यासारख्या ठिकाणी टफ कॉम्पिटिशन असते. मग तुमचे गुण जर कमी असतील तर तुम्ही या जिल्ह्याकडे थोडंसं दुर्लक्ष करायला पाहिजे. ज्या ठिकाणी कमी कॉम्पिटिशन आहे असे जिल्हे तुम्ही निवडायला पाहिजे मित्र. म्हणून स्वतःचे TAIT गुण, प्रवर्गाचा मागील कट ऑफ आणि जिल्ह्याची स्पर्धा यांचे अचूक विश्लेषण करूनच प्राधान्यक्रम लॉक करणे हीच निवडीची खरी किल्ली आहे मित्र. हे तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर प्राधान्यक्रम स्पर्धा हा एक आहे. याच्यामध्ये बघा, झेडपी प्राथमिक शाळेच्या एका शाळेसाठी 4 उमेदवारांनी आपला पहिला प्राधान्यक्रम दिला. समजा झेडपीची शाळा आहे आणि ती कुठली आहे, झेडपी अमरावती आहे आणि त्याच्यामध्ये एकाच शाळेसाठी जर 4 उमेदवारांनी जर प्राधान्यक्रम दिले तर त्याची निवड कशा प्रकारे होते ते आपल्याला इथं बघायचं आहे. उमेदवार A आहे, उमेदवार B आहे, उमेदवार C आहे, उमेदवार D आहे. यांनी या चौघांनीही एकाच शाळेसाठी प्राधान्यक्रम दिलेले आहेत. मग जर समजा ती निवड जर मुलाखती विना असेल तर उमेदवार A चे गुण 145 आहेत, उमेदवार B चे गुण 138 आहेत, उमेदवार C चे गुण 120 आहेत आणि उमेदवार D चे गुण 115 आहेत. तर यापैकी निवड कोणाची होणार आहे, तर एकच याच्याखाली निष्कर्ष आपण आहे, उमेदवार A ची थेट नियुक्ती होईल कारण त्यांच्या TAIT स्कोअर सर्वोच्च आहे. त्यांचा TAIT स्कोअर बाकीच्या 3 उमेदवारापेक्षा जास्त असल्यामुळे उमेदवार A चीच निवड होणार आहे. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आता समान गुण असल्यास काय होते, हे सुद्धा या सिस्टीम मध्ये एक महत्वाचा भाग आहे की 2 उमेदवारांचे गुण समान आहेत आणि ते मुलाखती विनासाठी त्यांनी एकाच शाळेचा प्राधान्यक्रम दिलेला आहे. मग अशा वेळेस काय होणार आहे, जर 2 किंवा अधिक उमेदवारांचे TAIT गुण समान असतील, टाय ब्रेकर म्हणतात त्याला,
तर शासनाच्या नियमानुसार खालील क्रमाने प्राधान्यक्रम दिले जातात. प्रथम, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचं पाल्य असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य. द्वितीय, वरील अट लागू नसल्यास जो उमेदवार वयानं जास्त मोठा आहे त्याला प्राधान्य. तृतीय, वय समान असल्यास त्याची शैक्षणिक अर्हता उच्च आहे, उदाहरणार्थ पदव्युत्तर पदवी, त्याला प्राधान्य. चतुर्थ याच्यामध्ये शैक्षणिक अर्हता ही समान असल्यास पदवी, डीएड, बीएड मध्ये जास्त टक्केवारी असलेल्या उमेदवारांची निवड होते मित्र. हा एक या सिस्टीम मधला महत्वाचा भाग आहे. अचूक नोंदणी उज्ज्वल भविष्य, याच्यामध्ये हा एक स्लोगन मी टाकलेला आहे मित्र, हा फार महत्वाचा आहे. अचूक नोंदणी उज्ज्वल भविष्य. पवित्र पोर्टलवरील प्राधान्यक्रम आणि TAIT स्कोअरचे हे गणित समजून घेणे अत्यंत महत्वाचे आहे. तुमची सेल्फ सर्टिफिकेशन मधील माहिती अचूक ठेवा, कारण त्यावरच तुमचे जनरेट होणारे प्राधान्यक्रम ठरतात. आणि गुणांच्या आधारे स्मार्ट लॉक केल्यास तुमचे शिक्षक होण्याचे स्वप्न नक्कीच पूर्ण होते. हा एक या सिस्टीम मधला सगळ्यात महत्वाचा भाग. माझ्या आदरणीय शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनींसाठी आहे. अचूक नोंदणी उज्ज्वल भविष्य. तुम्ही सेल्फ सर्टिफिकेशन केलं, त्याच्यामधली तुमची जी नोंदणी आहे ती अचूक असायला पाहिजे, कारण त्या नोंदणीच्या आधारावरच तुम्हाला प्राधान्यक्रम जनरेट होतात. पण जनरेट झालेले प्राधान्यक्रम लॉक करत असताना शिक्षक उमेदवारांचा अभ्यास परिपूर्ण असणं गरजेचं, हे लक्षात घ्या. म्हणून मी इथं म्हटलेलं आहे, गुणांच्या आधारे स्मार्ट लॉक केल्यास म्हणजे गुणांचा आधार, मागचा कट ऑफ, या सगळ्यांचा विचार करून तुम्ही जर प्राधान्यक्रम लॉक केले तर तुमचं जे शिक्षक होण्याचं स्वप्न आहे हे मित्र नक्कीच पूर्ण होणार आहे. हे मी तुम्हाला इथं म्हणजे जबाबदारीनं सांगतो, हे आपण लक्षात, अनुभवाच्या जोरावर मी सांगतो, हे आपण इथं आवर्जून लक्षात घ्यायला पाहिजे. तर शेवटी आपल्याला एक इथं प्रश्न आणि उत्तरे, आपल्या सर्वांच्या मनपूर्वक धन्यवाद. शिक्षक भरती प्रक्रियेसाठी आपणास हार्दिक शुभेच्छा. तुमचे काही प्रश्न असतील तर जरूर कमेंट्स मध्ये विचारा, मी माझ्या परीने उत्तर देण्याचे प्रयत्न होऊ शकते. याच्यापेक्षा आणखी काही आपल्याकडे माहिती असेल आपल्या शिक्षक उमेदवारांकडे, तर त्यांनी सुद्धा जी माहिती यापेक्षा तुमच्याकडे अचूक असेल ती कमेंट्स मध्ये मला सुद्धा त्या माध्यमातून सूचना आपण कराल, ही माझी एक छोटीशी अपेक्षा. शेवटी हा व्हिडिओ आवडला असेल याला लाईक करा, याला तुम्ही शेअर करा, आणि तुम्ही जर माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या या चर्चेला मी आता पूर्ण विराम देतो. पुन्हा आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होणार आहे. धन्यवाद मित्रांनो.